नमस्कार, मी रुही स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. माझी नटाला ठेवले बाजू, कारण का मला झाडून घ्यायचं होतं आणि खाली खूप कचरा होता, ती काही राहत नव्हती म्हणून. आता तिला दिली दादाची गाडी खेळायला, त्याला रमलीन बाकीचं मग घेतलं मी आवरून. वरती गायांच्या इथं खूप कचरा होता, शेण बी पडलेलं होतं, म्हटलं ते झाडलं पाहिजे. मग ते घेतलं झाडायला, कारण का हे झाडल्याशिवाय ना ओलं झालेलं सुकवत नाही. तसंच ठेवलं ना, उन्हाळा दिवस असला तरी नाही ते कोरडं, त्याला जर झाडू मारलं ना पाणी इकडं तिकडंच जातं ते, आणि मग बरोबर ते सुकावा घेतं. मग त्याच्यासाठी हे झाडायला घेतलं असं झाडून. खाराटा पण जरासं ते घरी बनवलेलं आहे, थोडं लवतं आहे, त्याच्यामुळे पटपट झाडून घेता येईना. चालणार सकाळ सकाळ सगळी आपापल्या मार्गाने गेल्यानंतर ना राहिलेली कामं उरकायची घाई असते, त्यातल्या त्यात सोनू राहत नाही. मग थोडं होतं मागं पुढं कामाची गडबड चालतीच. आता लहान पोरं आहे म्हटल्यानंतर मग तर इथं ओलं आहे बघा, त्याचे ते आता मी तुम्हाला हे दाखवते. आता ते समोर आहे ना, ते हे ओलं आहे का झटकलं ना ते ओलावरचा निघून जातो आणि मग ते खाली उघडं पडतं, ते बरोबर सुकलं जातं. ते जरा नीट खरडून झाडलं का व्यवस्थित सुकावं घेतं. मग आपल्याला जरा स्वच्छ जागा लागते बसायला, मग तसं गायागुरांना नाही लागत आहे का बसायला, त्यांचं पण जीव आहे. चालायचं असं तर सगळ्यांना स्वच्छता ठेवली तर त्या पण स्वच्छ राहतात, आणि दूध पण मग आपल्याला खायला लागतं. त्या घाणीत कशा बसून चालते, बरोबर ना. बाकी मग माझ्या नटाला दिलं होतं तिच्या पप्पांकडं, मग तोपर्यंत म्हटलं मी हे घेते उरकून. खाली आल्यानंतर ना लक्षात आलं का बाई कालवणाला शेंगदाणेच नाही आहे. मग ही गोण फोडली आणि मग मी आता तात्पुरतं थोड्या शेंगा थोड्याच भरडल्या, कारण का नाही का माझ्याकडे एवढा टाईम नव्हता. ही सोनूच्या पप्पांकडं ती होती, तेवढ्याच त्यांच्या खांद्यावर झोपी गेली होती. म्हटलं आता जास्त वेळ भरडलं किंवा याच्यातच वेळ घालवला ना तर बाकीची पण कामं राहतील, म्हणून मी आपले जेवढे जेमतेम लागतात तेवढ्याच घेतल्या थोड्या, आणि मग त्या भरडायला घेतल्या. पटपट भरडल्या, कारण का हे असाने हाताने एक दाणं सोलण्यापेक्षा हे मला परवडतं. कारण का हाताने नाही दाणे सांगते आणि कंटाळा येतो हाताने दाणे सोलायचा, आजकाल कोण नाही सोडत. शेंगदाणे करून झाल्यानंतर निवडून झालं, फरशी घेतली पुसून. त्याच्यानंतर बाकीची कामं उरकली आणि नमाची मामा आला होता. मग आपलं केलं थंडगार ताक, खूप छान भरून आता असं ताक भेटलं का मन शांती होती. मस्तपैकी ताक घेतला आणि पिले. आता म्हटलं आता गार पाण्याचा हंडावरून नानाचं बारं चालू होतं. म्हटलं आता खालच्या बऱ्यावर पाणी याची वाट बघेपर्यंत आहे ना पाणीच जायचं किंवा लाईट जायची, दोन्हींपैकी काहीतरी व्हायचं, कारण का लाईट टिकत नाही आहे. हांडा ठेवायला गेले तर पाय जरा थोडासा सरकला, खाली उतरायला गेले तर हांडा पडले हातातनं खाली. आता म्हटलं ना पटकन नाही ना हे करून घ्यावं, पाणीनं भरून ठेवावा, कारण का कधी एक टायमिंग असं झालं आहे हांडे ओतून दिलेत आणि बाऱ्यावर गेले पाणीच गेले. त्यासाठी दोन्ही हांडे एकदम नेलेत. म्हटलं आता भरून ठेवीन आणि मग एक आणीन, कारण का लाईटीचा काही वरवसा नसतो. उन्हाळ्या दिवसाला लाईट कधीही जाते, कारण का बरेच 2 वेळा असं नक्की झाले. मी हांडा घेऊन गेले वाऱ्यावर लाईटच गेली. शेवटी कधी मोकळा हांडा घरी घेऊन यायला लागला. हे पाणी जरा गार वाटतं. आणि हा माझ्या बाईचा वेगळाच ताशा चालू आहे बघा. चमचा घेतला आहे आणि घमरलं बडवती टन 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 आवाज करत. घमलं झालं का वरती कुकरला मारते. दोन्हीचं कॉम्बिनेशन होते. कधी कधी मग तिकडे टोपाला पण मारते. असं हा लहान पोरांचा खेळ काय करतील सांगता येत नाही. मी आता कपड्यांच्या घड्या घालायला घेतल्या होत्या बाजावरती, आणि ही बाजाच्या खाली जाऊन तिचं वेगळंच काहीतरी चालू आहे बघा. काहीतरी युनिक करायचं आणि खाली बाजूच्या खाली जायचं आहे आणि उभं राहायचं आहे, पण तिला काही ते उभं राहायला जमत नव्हतं, म्हणून वेगळंच काहीतरी चाललं होतं तिचं. बघते आणि मी बोलते ना तिच्यासंग, म्हणून अशी जरा स्थिर गंभीर झाल्यासारखं, नाही उभं राहायचं नाही. मग त्याच्यानंतर ना माझी बाई जरा पाण्यात खेळली.
आणि मग देवबाप्पा केला. मला देवबाप्पा करायचा होता. हिला मध्ये मध्ये देवबाप्पाच्या कडेवर बसायचे. आव आव करून हात धरलाय आणि बघ ती कधी बसायला भेटते. तिला वाटलं देवबाप्पा घेईल म्हणा. मग संध्याकाळी ना तिचे कन्यापूजन करायचं होतं. कन्यापूजनची सगळी तयारी केली. आणि अधिक मासात आहे ना 33 गोपद्म आणि 33 दिव्यांचं दान करतात. त्याची पण तयारी करायची होती मला. ती पण चालू केली मग मी. कारण का कसं आहे अधिक महिना संपत आला आणि मग ते राहायला नको मनात. म्हणजे मी हे 33 गोपद्म 33 दिव्यांचं आणि नाही का कुलदेवतेची कुंकुमार्चन आणि लक्ष्मीचं पूजन केलं. ह्याचा ना काय सगळे डिटेल व्हिडिओ मी एक तयार करणार आहे. त्याच्यात पहा काय कसं केलं आहे ते. कारण का मग सगळ्याच गोष्टी ते सांगणे हे नाही. आणि ह्या सगळ्या कार्यक्रम असला म्हटल्यानंतर थोडा उशीर होतो. खावण्याला खूप उशीर झाला. त्यातल्या त्यात मग मी आधी नाटाला माझ्या झोपवलं आणि मग हे सगळं उचलायचं होतं मला. तिला झोपवलं मग हे उरकायला घेतलं. पसारा खूप होता. आता सगळीकडे पसारा होता. एका रूममध्ये पसारा. ही झोपली आहे आणि म्हटलं आता ह्याच तसंच ठेवलं तर परत तुझं सकाळी आवरायलाच लागेल. म्हटलं उशीर किती झाला तरी चालेल पण आता पसारा आवरावा आणि मगच झोपावा. कारण का मग थोडा उशीर झालेला चालतो पण सकाळी उठून परत आवरणं नाही इच्छा होत आवरायची. त्याच्यासाठी हे सगळं आवरून घेतलं. फक्त मी झाडून नाही घेतलं कारण का पूजा केलेली होती म्हणून झाडून घ्यायचं नव्हतं. पूजा मांडायच्या आधी झाडून घेतलं होतं म्हणून पण झाडून नाही घेतलं. माझ्या नाटाची कपडे बदलली आणि मग तिला झोपीला लावायचं होतं. ती बाई तर डायरेक्ट उठूनच बसली आणि मम्माला बघून खूप हसू आलं. असा होता आजचा माझा दिवस. कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. धन्यवाद.